शाहू विकास आघाडीच्या समर्थनार्थ जयसिंगपुरात उसळला जनसागर. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जयसिंगपूरमध्ये शिट्टीचा आवाज घुमला. जयसिंगपूर शहरात राजर्षी शाहू विकास आघाडीच्या मोटरसायकल रॅलीत अक्षरशः जनसागर उसळला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, सावकर मादनाईक, अमरसिंह निकम, मिलिंद भिडे, सतीश मलमे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅलीची भव्य सुरुवात झाली. जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर इथं दर्शन घेत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील सर्व प्रमुख मार्ग, प्रभाग आणि नागरिकांच्या उपस्थितीनं ही रॅली ऐतिहासिक ठरली. विशेष म्हणजे सुमारे 5,000 जयसिंगपूरकरांनी या रॅलीत स्वयंप्रेरणेनं सहभाग नोंदवला, ज्यामुळे रॅलीचा उत्साह आणि भव्यता अधिक वाढली. शेकडो मोटरसायकलींचा सहभाग, कार्यकर्त्यांचे उत्साह आणि शहरभर दिसणारी जनसमर्थनाची लाट यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या रॅलीमुळे जयसिंगपूर शहरात सर्वदूर शिट्टीचा आवाज घुमला. या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही 386 कोटींची विकास कामं केली. 40 वर्ष नागरिकांनी जपलेले स्वप्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं कार्य पूर्ण करण्याचं भाग्य आमच्या हातून लाभलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आगमन सोहळा मोठ्या उत्साहात करून नियोजित भीमसृष्टी लवकरच साकारणार आहे. शहरातील भुयारी गटार योजना, विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल, नगरपालिकेची सुसज्ज इमारत, शाहू स्टेडियम यासारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले. विरोधकांकडे नागरिकांना दाखवण्याजोगं एकही विकास काम नसल्यानं ते बिनबुडाचे आरोप करतात. तथापि आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. आमचा एकमेव हेतू जयसिंगपूरचा सातत्यपूर्ण विकास, असं त्यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं आमच्याबरोबर येत आहेत. हे जनतेच्या विश्वासाचं द्योतक आहे. रॅली दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि सर्व प्रभागामधील नगरसेवक पदाचे उमेदवार शहरातील नागरिकांना नमस्कार करून आघाडीला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन करत होते. शहरातील प्रत्येक प्रभागातून रॅली जात असताना नागरिकांनी उंचावलेल्या उत्साहानं आणि घोषणांनी उमेदवारांचं स्वागत केलं. वाढता प्रतिसाद, तरुणाईचा सहभाग आणि नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीला प्रचंड जनसमर्थन मिळालं असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय. जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासाची गंगा अखंडपणे वाहत ठेवण्यासाठी नागरिकांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी याप्रसंगी केलं. ही रॅली सिद्धेश्वर देवालय पटांगण पासून गल्ली नंबर 4, लक्ष्मी रोड पासून गल्ली नंबर 1, रेल्वे स्टेशन रोडने गल्ली नंबर 6 पासून यड्रावकर चेंबर्स, हनुमान चौक, राजीव गांधी नगर, बाळूमामा मंदिर पासून शहा पेट्रोल पंप रोड ने कोल्हापूर रोडवरून हेरवाडी कॉलनी, बायपास रोड ते नांदणी नाका, मेन रोड, मालती कापड दुकान पासून ओझा बिल्डिंग ते पटेल चौक, नवीन कोर्टासमोरून शिवतीर्थ कोल्हापूर रोड ते नांदणी रोडने नांदणी नाक्यापर्यंत, तिथून कोळी हॉस्पिटल पासून धम्मालय ते शिरोळ रोड ते रेल्वे स्टेशन रोड ते गल्ली नंबर 4 व सिद्धेश्वर मंदिर जवळ या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.